आणि यानंतर पाहूयात 100 हेडलाईन्स। यवतमाळच्या बाभुळगावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे, नगरसेवक अक्षय राऊत तसंच प्रदीप नांदुरकरांनी काळे झेंडे दाखवले। शेतकऱ्यांच्या महाएल्गार मोर्चाला भेट न दिल्यानं निषेध नोंदवला। मनोज जरांगेंनी नागपूरमध्ये जाऊन बच्चू कडूंच्या आंदोलनाला भेट दिली। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र यायला मोठेपणा पाहिजे, जरांगेंनी आंदोलनाला पाठिंबा देत मोठेपणा दर्शवला, कडूंची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांचा पुत्र म्हणून मी आंदोलनात आलो, काल सरकारनं आंदोलनावर डाव टाकला, मनोज जरांगेंची टीका। सातबारा कोरा आमची पहिली मागणी असेल, एखाद दुसरी मागणी राहिली तरी चालेल, मात्र कर्जमाफी झालीच पाहिजे, महादेव जानकरांची मागणी। कर्जमाफी देताना जमिनीचा आकार आणि कर्जाची रक्कम या संदर्भात निर्बंध लावू नये, राजू शेट्टींची मागणी। आज घोषणा करावी आणि आम्ही सरकारला वेळ द्यायला तयार आहोत, शेट्टींचं वक्तव्य। बच्चू कडूंच्या परसोडीतील आंदोलनस्थळी गाण्याच्या माध्यमातून आंदोलकांचा सरकारला सवाल, सरकार मायबाप गरिबांच्या पोटाचं काय म्हणत आंदोलकांचा सवाल। सोलापूरमध्ये ओढ्याच्या प्रवाहात शाळकरी मुलगा वाहून गेला। अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी बुद्रुकमधली धक्कादायक घटना। प्रशांत मामाला डबा देऊन घरी परत असताना त्याचा पाय घसरून ओढ्यात पडला। नाशिकच्या निफाड तालुक्यात गोळेगाव आणि दहेगावला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर पुलाची बिकट अवस्था। दरवर्षी हा पूल पाण्याखाली जातो। परभणीच्या प्रकल्पातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग। लोअर दुधनाचे 12 तर येलगरीचे 2 दरवाजे उघडण्यात आले। जळगावच्या कन्नड घाटात दरड कोसळली, काही काळासाठी वाहतूक विस्कळीत, दरड हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत। हिंगोली जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी, वेचणीला आलेल्या कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता। नंदुरबारमध्ये जोरदार पाऊस, काढणीसाठी आलेला कापूस आणि मिरची खराब होत असल्यानं शेतकरी हतबल। गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाची हजेरी, परिणामी कापून ठेवलेल्या धानाच्या कडपा भिजला असून अनेकांच्या शेतात पाणी साचल्यानं शेतकरी चिंतेत। नांदेडमध्ये रात्री अनेक भागात जोरदार पाऊस, पावसानं अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेला कापूस भिजून गेला। परभणीत पावसामुळे कापूस उत्पादकांचं मोठं नुकसान, मागच्या 4 दिवसात जिल्ह्यात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे कापूस हातून वाया गेला। वादळामुळे अरबी समुद्रात लाटांचा जोर वाढला, वादळाचा धोका लक्षात घेऊन मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या मत्स्य व्यवसाय विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना। पावसामुळे कोकणात भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, कापूस याशिवाय हापूस आंबा पिकाला देखील याचा मोठा फटका बसणार। सतत कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील भात शेतीला मोठा फटका, पावसामुळे आतापर्यंत 2897 हेक्टर क्षेत्रावरच्या भात शेतीचं नुकसान। गोंदियात 25 आणि 26 ऑक्टोबरला पावसामुळे खरीपातील धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, नुकसानाचे पंचनामे सुरू केले असून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। भंडारा जिल्ह्यात भात पिकाची कापणी जोरात, जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच, कापून ठेवलेलं धान पीक भिजल्यानं शेतकरी चिंतेत। सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुरातील नुकसानासाठी राज्य सरकारकडून आणखी 913 कोटी मंजूर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत मिळणार। राज्यात 100% पीक पाहणीसाठी पुन्हा मुदतवाढ, ई पीक पाहणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। ऊसाच्या दराचा 10 तारखेपर्यंत तोडगा काढा, अन्यथा आंदोलनाचा जो वणवा पेटेल त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा। मिरज तालुक्यातील कौलापूर इथे शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग मोजणी रोखत महामार्ग रद्द करण्याची केली मागणी। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात तिच्या चुलत भावाकडून मृत्यूच्या वेळेबाबत संशय व्यक्त, पोलीस अहवालात मृत्यूची वेळ सकाळी 11:50, मग पोलिसांनी आम्हाला सकाळी 8 वाजताच कसं कळवलं, आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेच्या चुलत भावाचा प्रश्न। वडवणीमधील कवडगाव बुद्रुक गावात ग्रामस्थांचं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन, आमच्या गावच्या लेकीची बदनामी थांबवा, एसआयटीच्या माध्यमातून प्रकरणाचा तपास व्हावा, ग्रामस्थांची मागणी।
डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची सुषमा अंधाऱ्यांनी घेतली भेट, कुटुंबियांशी अंधारे आणि रुपाली ठोंबरेंचा संवाद. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी जमीन व्यवहार रद्द करण्याचे दिले आदेश. गोखले बिल्डरला 230 कोटी सिव्हिल कोर्टाच्या आदेशानं परत मिळणार. नवी मुंबई महापालिका आयुक्तांचं निवासस्थान नेरूळ रेल्वे स्थानकासमोर असून या पत्त्यावर तब्बल 150 मतदारांची नोंद. चक्क महापालिका आयुक्तांच्या निवास पत्त्यावर मतदारांची नोंद झाल्यानं परत एकदा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. एबीपी माझाच्या बातमीची महानगरपालिका आयुक्तांकडून दखल. आयुक्त निवासावर नोंद झालेल्या 150 मतदारांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार तक्रार. मतदार यादीतील दुबार नावांबाबत उपाययोजना करा, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश. मविया मनसेच्या तक्रारीनंतर आयोगाकडून खबरदारी. आमदार रोहित पवारांवर गुन्हा दाखल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट आधार कार्ड बनवल्याबद्दल गुन्हा दाखल. भाजपच्या सोशल मीडियाच्या समन्वयकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना आयकर विभागाची नोटीस. गडचिरोलीतल्या एका कार्यक्रमात वडेट्टीवारांनी स्वतःची माहिती दिली. राजकीय सूडबुद्धीनं आयकर विभागाची नोटीस आल्याचा वडेट्टीवारांचा आरोप. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी सरकारी दरबारी लगबग. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सरकारकडून 100 कोटी, ईव्हीएम खरेदी, देखभाल, इतर आवश्यक खर्चासाठी निधीची मागणी पूर्ण. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबईत जोरदार तयारी. मुंबईतल्या प्रत्येक विभागात मायक्रो प्लॅनिंग. 227 प्रभागात महिला आणि पुरुष मिळून 80% गटप्रमुखांच्या नेमणुका. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागायला सुरुवात केल्यानंतर 2 दिवसात 450हून अधिक इच्छुकांनी अर्ज घेतल्याची माहिती. यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुखांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. देशमुखांसह शेकडो कार्यकर्ते अजितदादांच्या राष्ट्रवादीत. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील प्राध्यापक भरती रखडल्याच्या चर्चा. निधीअभावी वित्त विभागाकडून प्राध्यापकांच्या भरतीच्या प्रक्रियेला खोडा. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारचा 25,000 कोटींचा आराखडा. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाकडून विकास कामांसाठी 7,410 कोटींचा निधी मंजूर. धाराशिव शहरातील रस्ते विकास निधीचा